तर मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो या आज आता चाललो आहे डोंबिवलीहून देवरुखला, बिकॉज आता लग्नाची सुट्टी वगैरे घेतली. सो बघू शकता पूर्ण सामान घेतलं. इकडे सगळ्यांचे सूट वगैरे आहेत, पाठी डिक्कीमध्ये पूर्ण भरलं आहे. इकडे खाली सगळं सामान आहे. आणि मी एकटा ट्रॅव्हल नाही करत आहे, तर आमच्या मॅडम सुद्धा सोबत आहेत. इथे थोडं पेट्रोल पंपला थांबलोय वॉशरूम वगैरे यूज करायला. आता इथून निघतोय, डोंबिवलीहून निघतोय. आता जवळजवळ वाजलेत 5 सकाळचे. सो या लेट्स सी. तर मित्र, आताच पनवेल सोडलंय आणि हा जो मुंबई गोवा हायवे आहे तो पकडलाय. रस्त्याला आज गर्दी दिसते, बिकॉज बरेचसे चाकरमानी जे आहेत ते मे महिन्यामध्ये गावी जात असतात. आणि मी आमच्या मॅडम त्या मस्तपैकी आराम करतायत आणि मी आपला गाडी चालवतोय. झोप आहे थोडीशी, प्रॉपर काही झोप झाली नाही, बट ठीक आहे, लेट्स सी. बट सकाळचं हे वेदर खूप मस्त वाटतं ॲज युजल. पाव आणि मेंदू वडा घेतलाय. दोन्ही टेस्टी आहे, टेस्टी आहे राईट. भुर्जी पाव नाही खाल्ला. सो या छानसा असा नाश्ता करून झाला. बॅक टू द रोड. चलो, गाड़ी इधर है. वेट लेट्स चेक दिस आउट. पूरा डिक्की तो पूर्ण एकदम भरलेला आहे. आणि इकडे आतमध्ये पण चावी कुठे आहे. आणि आतमधला जरा सीन दाखवतो तुम्हाला. सीन दाखवतो मित्र. चेक दिस आउट. पूर्ण एकदम पॅक झालेली आहे गाडी, फुल ओव्हरलोडेड. लेट्स गो गाइस, चेक दिस आउट. ये सीन होता है जेव्हा मे मध्ये कोकणात सगळी लोक निघतात. हा सीन होता. आता काही ना काही सीन झालाच असेल पुढे, सो त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे. बट युजली जेव्हा तुम्ही जाता मध्ये कधी, जर काही ओकेजन नसेल तर काहीच ट्रॅफिक नसतं या रूटला. बट आय डोंट नो, पुढे काहीतरी झालं असेल म्हणून आज ट्रॅफिक आहे. इकडे भल्ली मोठी लाईन होती, भल्ली मोठी. जवळजवळ 2 किलोमीटर मागे होतो. बट आय डोंट नो, आता सगळे इकडे रॉंग वेने घेऊन चाललेत. पहिल्यांदा मी पण विचार केला की नको जाऊया बाबा, उगाच येणाऱ्यांना त्रास होईल. बट नाही, इथे आम्हालाच खूप जास्त त्रास झाल्यामुळे सगळे लोक चाललेत. इवन बसवाले वगैरे पण चाललेत. सो आय डोंट नो पुढे काय झालंय. वेट आय टेल यू पुढे काय झालंय. वेट. थोडं आपलं जे ट्रॅफिक आहे ते पार झालेलं आहे. काही नाही, रस्ता नॅरो होता म्हणून ट्रॅफिक झालेला. फुल फालतूगिरी. ठीक आहे, चला जाऊ पुढे फटफट आता, बिकॉज ऑलरेडी आपला टाइम जे आहे तो वेस्ट झालेला आहे. चलो बाय बाय. आता पोलीस काका आपल्याला आपटून काढतो. बाय. सो मित्र हो, विषय असा आहे की जिथे जिथे असा सिंगल रोड येणार आहे ना, तिथे बरंचसं ट्रॅफिक लागणार आहे. बरंच तुम्हाला सांगू नाही शकत कुठून गाडी आणली. नाहीतर मी खूप मागे असतो, खूप मागे. ओ माय गॉड, एवढं ट्रॅफिक नसतं यार युजली. लोक जास्तच येत आहेत वाटतं माझ्या लग्नाला. ठीक आहे,
फाईन. तुम्ही येणार आहे का माझ्या लग्नाला? हवा तू येणार आहे का? जमलं तर या, नाहीतर आम्ही आमचं लग्न करून घेऊ. भेटू मित्र हो. कंटाळलोय. बाय मित्र. मस्त इथून कोकण रेल्वेचा रूट पण चालला आहे. तुम्हाला काय माहिती दिसते की नाही माहित नाही. 1 मिनिट मीच पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो ना भाव. ठीक आहे. तर ही कोणती तेजस एक्सप्रेस चालली आहे. तेजस एक्सप्रेस. नाइस. नो नाइस नाइस. जो कुछ होना है आज ही होना है लगता है भाई साहब. ओ भाई साहब चलो ठीक है. चलो आप चलो. इथे मला वाटतं इथे मस्तपैकी गाडी ठोकलेली आहे. पुश केले. बापरे बापरे. पुश केले रे मी. हॅलो. पण त्यांच्यामुळे इकडं मात्र ट्रॅफिक जे आहे ते भयानक लागलेलं आहे. हा खेडला पोहोचू. अरे खेड कुठे रे बाबा? महाड नाही अजून आलंय. कोलाडला आहे. सांग खूप ट्रॅफिक आहे. आता आपण एंटर करत आहोत. कुठला घाट विसरून गेलो. महाडचा टनलचं नाव जर काशेडी टनल मध्ये आपण एंटर करत आहोत. मागच्या वेळेस आलो तेव्हा फक्त एकच चालू होता आणि आता हा दुसरा पण चालू आहे. लाईट गेली नाही. ते चालू आहे. काम चालू आहे. सो मस्तपैकी टनल केलेलं आहे. याच्याने खूप सारं अंतर वाचतं. नाइस नाइस. मुंबई गोवा हायवे लवकरात लवकर व्हा भाऊ. बाय 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 बाय. तर मित्र आता मस्त परशुराम घाटाच्या इथे येऊन पोहोचलोय. थोडा मध्ये मध्ये ट्रॅफिक भेटतंय. मध्येच थोडा मोकळा रस्ता पण भेटतोय. जिथे असा ना 4 लेन प्रॉपर आहे ना तिथे थोडा असा स्ट्रेच करायला भेटतोय. बट जिथे जिथे असा सिंगल लेन येतोय किंवा बाजारपेठ आहे तिथे मात्र असलं भयानक ट्रॅफिक आहे ना मित्र. वी कांट इवन से. ओके ओके बाय. मित्र वाजले 12:30 आणि अजून संगमेश्वरलाच आहे. इथे अगदी संगमेश्वर रेल्वे स्टेशन पासून संगमेश्वर स्टँड पर्यंत फुल ट्रॅफिक असंच लागलेलं आहे. आणि मध्ये मध्ये जिथे जिथे म्हणजे चिपळूण म्हणा, सावर्डे म्हणा, बाजारपेठ जिथे जिथे आहे तिथे फुल ट्रॅफिक चालूच आहे. हा कंटाळा आला आज. खूप कंटाळा आला ॲक्च्युली. लिटरली एवढं ट्रॅफिक कधी भेटत नाही. बट बॅड सिच्युएशन. सो यस मॅडमना त्यांच्या घरी ड्रॉप करून आता मी चाललोय माझ्या घरी. आणि सांगायचं असं की बाकीचे सगळे घरचे जे आहेत ते ऑलरेडी माझ्या आधी येऊन पोहोचलेले आहेत. सो ते ऑलरेडी तयारीला लागलेत. बट मीच आता लेट जातोय. सो बघू कितपत तयारी झाली, काय चाललंय काय बघू. आणि ट्रॅफिकमुळे इतका दिवस कंटाळवाना गेला. ओह माय गॉड. लिटरली बेकार. बट ठीक आहे. आता घरी येण्याची थोडी खुशी आहे. सगळे असतील घरी पुन्हा. सो मजा मस्ती असेल. लेट्स सी गाइस. सो मित्र आता जस्ट विदिन अ सेकंड मध्ये आपण पोहोचत आहोत घरी. सो व्हॉट आय एम थिंकिंग की जस्ट कॅप्चर करू मोमेंट की घरच्यांचे रिएक्शन काय असेल. भाई आलाय बाबा कोणतरी स्पेशल माणूस की असंच येऊ. ही जस्ट कॅप्चर द मोमेंट फर्स्ट. आणि ते शर्विला आणि ते दिसत तर आहे तुम्हाला. आई हा त्या आई
अरे भाई बंद आहे. अरे बंद आहे किधर. अरे नाही सामान आहे हे काय पूर्ण सामान आहे. कुठे यायचंय तुला. मला फुटबॉल खेळायचा. तर आधी येऊ दे मला फुटबॉल. नो रिएक्शन. आम्ही तर करतो कुठं ना कुठं. तर मस्त आज मदर्स डे आहे तर या सगळ्या मदर्सना कोण पोरी ऋषी आवाज दे मग काकी फादर्स नाही मदर्स डे फोटो चांगले अरे थांब. अरे हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे. यो कर यो. हा बरोबर केला. चला मम्मी लोकांना बरवा हॅपी मदर्स डे. आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि आमच्या सर्व फॅमिलीकडून तुम्हाला जय भीम आणि बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आता आम्ही जाणार आहोत देवरुखहून अंगवलीला आमच्या मूळ गावी. इकडे गाडी तयार होते आमची जरा थोडी सजवतोय साफ करतोय आणि घरी पण इकडे सगळे काम चालूच आहेत. आणि काय सांगशील रेंज आणि शर्विल काय आपला कार्यक्रम असणार आहे आज. आणि आपला कार्यक्रम आज आपल्याला मंदिरात जावं लागणार. हा विहारात. हा अंगवलीमध्ये विहारात जाऊन पूजा बोलणार आणि जेवून येणार. ओके ठीक आहे चालेल. ओके चालेल. तर बघू मग आम्ही अंगवलीत गेल्यावरती तुम्हाला दाखवू कशा पद्धतीने आम्ही जी बुद्ध पौर्णिमा आहे ती सेलिब्रेट करतो आमच्या विहारामध्ये. तर आत्तापुरतं इथंच थांबू आणि नंतर पुन्हा चालू करू. ओके. बाकी आमचा नाश्ता वगैरे झाला आहे मस्त. काय खाल्ला बोल. कांदा पोहे खाल्ले आणि कांदा पोहे कुणी बनवले ते. अरे एक नंबर सांग. अरे एक नंबर झाले ते. बाय करते आणि ते आम्ही आता बाय करतो. पुढे गेल्यावर बाय बाय बाय. चला आता आम्ही निघालोय आपलं अंगवलीला बुद्ध पौर्णिमेचं सेलिब्रेशन करण्यासाठी. बरोबर हाय तो कर शर्विल. ठीक आहे आम्ही चाललोय आता. एक बाईक आहे आणि इकडे एक कार पण आहे आपली. चला धन्यवाद धन्यवाद सुशांतजी.